चला सुरुवात करा. फिल्डिंग सेटअप लागलं पाहिजे लगेच. चला स्पीडअप करा. ऑफिशियल्स आपण वारंवार द्या त्यांना सूचना. +48 जे आपण गोलंदाज पाहतो बा त्यांच्यासाठी खास करून इंडिकेशन आहे. त्यामुळे तुम्हाला एक षटक त्यांना देणं तितकंच मॅन्डेटरी आहे. यावरती देखील सर्वांनी लक्ष केंद्रित करायचं आहे. दरम्यान थोडं स्पीडअप करा अशी प्लीज तुम्हाला विनंती आहे की आपण स्पीडअप करायचं आहे. मॅचकडे आपण नक्कीच वळू. मॅच नंबर 2 बॉस फायटर ओवले विरोधामध्ये महालक्ष्मी सोनू मोनू डेकोरेटर्स 11 मुरबी. दोघांमध्ये मॅच. आजच्या दिवसातील शेड्यूल जर आपण पाहिला, तिसरा जो सामना आहे तो साईकृपा 11 सुकापूर विरोधामध्ये महालक्ष्मी सोनू मोनू डेकोरेटर्स 11 मुरबी. त्यानंतर पुढचा सामना तो आहे फायटर सोवले आणि अमन ब्रिगेड अँड अभियान घाडेकर वलप यांच्या विरोधामध्ये चौथा सामना खेळणार आहेत. पाचवा सामना जो आहे तो साईकृपा 11 सुकापूर आणि बॉस फायटर ओवले. आणि जो सहावा सामना आहे तो अमन ब्रिगेड अँड विहान खाडेकर वलप विरोधामध्ये महालक्ष्मी सोनू मोनू डेकोरेटर्स 11 मुरबी. ग्रुप स्टेज मधून आपण हे संघ पाहतोय. 4 संघ, प्रत्येक संघासोबत एक मॅच. त्यानंतर पॉइंट्स टेबल मधून जशी पोझिशन येईल, जशा खरं तर प्रोबॅबिलिटीज येतील आणि त्यानुसार मग तिथून संघ सुपर 5 मध्ये क्वालिफाय केले जातील. राऊंड द विकेट ना 48+ इंडिकेशन असताना आपण बघतोय संजय पाटील बॉस यांचं षटक. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सुरुवातीचं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं सुरुवात केली आहे 48+. क्या बात आहे. या नियमानुसार नियमितपणे आपण पाहतो त्यांना की 48+ जे लिजंड खेळाडू आहेत त्यांना एक षटक देणं तितकंच अनिवार्य. आणि खास करून ओपनिंगला सलामीला मग एक खेळाडू पाठवायचा आहे. दोघांपैकी एक रोल आपला आहे, ते तुमच्यावरती डिपेंड असणार आहे. यॉर्कर लेनचा बॉल खोलवर टप्प्यावरती रिलीज केला होता. फिल्डिंग थोडी खराब आणि धावा येत आहेत 4. चौकार. क्या बात आहे. प्रफुल्ल आणि प्रफुल्ल ठाकूर यांची प्रफुल्लित करणारी खेळी. लॉंग ऑनच्या दिशेमध्ये खेळायचा प्रयत्न. यावेळेला फिल्डर तैनात आहेत. चांगली फिल्डिंग, एक धाव. क्या बात आहे. चांगले इफर्ट देखील तिकडे. एक सिंगल आली आहे. सिंगलनं धावफलक 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 0 विकेट. मैदानामध्ये खेळ सुरू आहे. चांगली गोलंदाजी. शेवटच्या खरं तर चेंडूसाठी आता प्राचारण करते संजय पाटील बॉस. 7 धावा खर्च केल्यात. एक मिसफिल्डचा चौकार. त्यामध्ये मी म्हणेन एक अद्भुत स्पेल आपल्या संघासाठी त्यांनी जरूर दिला. शेवटचा एक बॉल या षटकामधून. लब फुल टॉस बॉल. फटका खेळला गॅप मधून. शेवट गोड करायचा प्रयत्न आहे. अन भला तो सब भला. याच विचारांचा हा फलंदाज. आणि आता मात्र त्या विचारांवरती काम करत असताना प्रफुल्ल ठाकूरनं ठोकलाय हा शानदार चौकार.
संघ वलप याचे संघ मालक सन्माननीय प्रकाश खाडेकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे. आत्ताच आपल्याला बातमी कळली. दादा खरं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण शतायुषी व्हा आणि असेच 40+ क्रिकेट खेळत राहा. एक धाव आरोग्यासाठी आपलं आरोग्य नक्कीच निरोगी राहावं ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद दादा. क्या बात आहे. आई भवानी उदंड आयुष्य देव हीच आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करूया आणि खाडेकर साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून मग आमच्या आयोजक कमिटी असेल, संयोजक कमिटी असेल आणि कॉम्बॉक्स डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून आपण त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. आपण यशवंत व्हा. हॅलो, आपल्याला एक वॉर्निंग असेल लक्षात घ्या. आपल्या 20 मिनिटामध्ये आपल्याला 4 षटक टाकायचे आहेत, हाताळायचे आहेत. अन्यथा आपल्याला 5व्या षटकासाठी एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. तरी आपण स्पीडअप करायचं आहे. वेळेचं बंधन आहे. वेळेचा कटाक्ष तुम्हाला पालायचा, वेळेवरती कटाक्ष ठेवायचा. अन्यथा मग तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घेऊन खेळावं लागतं शेवटच्या षटकामध्ये आणि ते थोडंसं त्रासदायक ठरतं. त्यावेळेला धावा विस्फोटक बनतात. तसं नाहीये का? ओके. 11 धावा झाले धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये षटक क्रमांक 2 समर्थ कडू यांना आता प्रचारण केलं जातं षटक क्रमांक 2 साठी. वन मोर आयकॉन. दुसरा आयकॉन आपण पाहतो यावेळेला. सलामीला देखील आपण एक आयकॉन पाहतो, खास करून स्ट्रायकर इन लाईट नवनाथ. यावेळेचा बॉल चांगला चेंडू, सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडूची आपल्याला फेकी पाहायला जरूर मिळाली आहे. टीमची धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळते, 11 वरतीच गेलेली आहे आणि त्यामध्ये गोलंदाजी महालक्ष्मी सोनू म्हणून डेकोरेटर्स मुरबीची. क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी, आयकॉन खेळाडू आणि आयकॉनिक खेळी, सुंदर खेळी मैदानाच्या आतमध्ये. समर्थ कडू रायगड मधून आपण पाहतोय, अगदी ओपन कॅटेगरी मधून बिलॉंग करतात. खास करून व्यावसायिक गटातील क्रिकेट त्यांनी खेळलेला आहे आणि आज आपण पाहतोय हा वेशवी गावचा सितारा नेरेच्या सरजमिनीवरती आपल्याला इथे नक्कीच अवतरताना पाहायला मिळतो. आणि तेही कसं थाटात एंट्री पहा. पहिले 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 2 निर्धाव बॉल. नवनाथ सारख्या एका विस्फोटक फलंदाजाला त्यांनी थांबवलंय. यावेळेचा बॉल फटका खेळला हवेमध्ये. फिल्डर होते, झेलपर्यंत चान्स बनवण्याचा प्रयत्न जरूर राहिला परंतु पोहोचणं थोडंसं आवाक्याच्या बाहेर. आणि या गोष्टीवरती आपण पाहिलं काम केलं असता 1 धाव तिकडे जरूर ठोकलेले आहे. एका धावेनं धावफलक पुढे. 12च्या आकड्यावरती 1 धावेनं धावफलकाला 9वा आकार येतोय. 12 रन्स. सुरुवातीला 11च्या सरासरीनं गेले होते, त्यानंतर आत्ताची सरासरी आपण जर पाहिली तर प्रफुल. यावेळचा बॉल गॅप मधून मारायचा प्रयत्न, अगदी गॅप मधून सुंदर फटका. 4 रन्स. परंतु यावेळेला आउटफील्ड थोडीशी धीमी आहे. आयकॉन समर्थ कडूवरती आक्रमण आणि अटॅकिंग भूमिका, अग्रेसिव्ह प्रफुल्ल तो देखील त्याच खरं तर वर्णीचा खेळाडू आहे. टीमची धावसंख्या एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 18 धावा. प्रफुल्ल ठाकूरचा विचार केला तर मग 11 वरती तो नाबाद खेळतोय. ऑफ साईडच्या दिशेमध्ये मारायचा प्रयत्न आपण तिकडे पाहिला. 1 धाव क्विक मोमेंटला. 19च्या आकड्यावरती संघ जाईल. पहिल्या इनिंगचा खेळ वॉस फायटर ओवळेच्या विरोधामध्ये महालक्ष्मी सोनू मोनू डेकोरेटर्स 11 मुरबी. हॅलो, परळी तालुका कमिटीचे उत्तर विभाग अध्यक्ष आणि परळी तालुका उपाध्यक्ष सन्माननीय प्रीतम पाटील दादा इथं त्यांचं आगमन झालंय, तरी कमिटीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. धन्यवाद दादा. तसेच दीपक शेठ शेळके यांचंही इथं जे आगमन झालं तरी पण त्यांचंही स्वागत करत. त्याचप्रमाणे
राजेश लाहोटी उर्फ पप्पा पप्पा यांचं इथं आगमन झालं तरी त्यांचंही स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद. आणि आपल्या याचं हे एक फील्ड जे प्लेयर्स आहेत त्यांचं फिल्डिंगसाठी जे आहेत बघा 11 प्लेअरमध्ये 2 प्लेयर जे 48 प्लस आहेत ते आपल्याला येलो कॅप पिवळ्या टोपीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे जो आयकॉन प्लेअर आहे रायगडमधील तो आपल्याला पर्पल म्हणजे जांभळ्या टोपीमध्ये पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे बाकीचे जे 8 खेळाडू आहेत ते आपल्याला पांढऱ्या टोपीमध्ये पाहायला मिळतात. असा हा संघ इथं 11 खेळाडूंचा उतरलेला आहे. हा नक्कीच आपल्याला ट्रॅक जी आहे ही ब्लॅक घालायची आहे. ब्लॅक म्हणजे ब्लॅकच, व्हाईट चालणार नाहीये. झालं ते बोलणं झालं त्यांच्या बरोबर, पण नेक्स्ट टाइमला याची काळजी घ्या. चला पहिलाच बॉल आणि आक्रमण चढवलंय. सिक्सरनं स्वागत प्रफुल्ल ठाकूर. सुपर फलंदाजी. 25 धाव फलकावरती आपण पाहतोय या 0 गड्याचा मोबदला आहे. हॅलो. तरी आपले सर्वांचे लाडके एक चांगले उत्कृष्ट समालोचक आणि आपल्या कमिटीसाठी त्यांनी चांगलं योगदान दिले ते दिनेश पाटील बेलवीस गावचे रहिवासी यांचं इथं आगमन झालंय. तरी खूप खूप धन्यवाद दादा. क्या बात आहे. इथे झेल मात्र ड्रॉप आणि जीवनदान मिळतंय खास करून खेळाडूला. प्रफुल्ल ठाकूरला मिळालेलं हे जीवनदान 26 या आकड्यावरती ओले संघ बिनागाड्याचा मोबदला. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला तर 5-2 म्हणजे 52 पर्यंत जाण्याची दाट शक्यता. 11.14च्या सरासरीनं फलंदाजी पाहायला मिळते. हेमंतच्या गोलंदाजीवरती आक्रमण पहिल्या बॉलवरती चढवल्यानंतर मात्र त्यानं दिलंय बॅकअप टीमसाठी. बॉस फायटर ओलेच्या विरोधामध्ये टीम महालक्ष्मी सोनू डेकोरेटर्स 11 मुरबी दोघांमध्ये मॅच. दिनेश पाटील सर आपण पाहतोय अगदी बेलोलीचा एक तितकाच गोड आवाज आणि रायगडची धगधगती तोप त्यांचं आगमन झालंय. येस धावा झालेत धाव फलकावरती आपण पाहू शकतो त्या म्हणजेच 27 धावा. जिकडे एक मिनिट एक सूचना आहे. जो नॉन स्ट्राईकला बॅट्समन आहे 48चा त्याने व्हाईट ट्रॅक घातलेली आहे. ॲक्च्युली स्पर्धेचा नियम आहे ब्लॅक ट्रॅक, तर ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण 40+ म्हणून पॅनल्टी नाही आहे, मात्र नेक्स्ट मॅचमध्ये ते ट्रॅक ब्लॅक कलरचं असलं पाहिजे, नाहीतर त्या खेळाडूला खेळवता येणार नाही. लक्षात घ्या. 27 धावा बिनागाड्याचा मोबदला. यावेळचा बॉल अगदी आपण पाहतोय जोरदार हिट करायचा प्रयत्न होता. बॅटची हिच घेऊन आपण पाहतोय बॉल निघून जातोय. लेग स्लिपमध्ये फिल्डर होती, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी सॉफ्ट हँडनं तिकडे फिल्डिंग आपण पाहिली की त्यांना माहिती आहे की सरफेस बॉलला अडवणं योग्य आहे, कारण धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचे आपण पाहतोय घाई गडबड त्यांनी केली नाही आहे. परंतु या वेळेला लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह ऑन साईडच्या दिशेमध्ये आकाश मार्गाने संचार करत बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. डाऊन द विकेट खेळले, त्यानंतर रोम बनवला. बॅटच्या मधोमध स्लॉटमध्ये बॉल ज्या वेळेला आला त्याला ऑन साईडला तेही अगदी प्रेमळ हाताने खेळलं. षटकार आलाय सलग. आपण पाहतोय जर या षटकामधून विचार केला तर हा दुसरा षटकार आहे. प्रफुल्ल 11 मध्ये 25 धावांची बहारदार इनिंग टीम जाऊन पोहोचली आहे. 33 या आकड्यावरती षटक क्रमांक 3 सुरू. मुरबीच्या विरोधामध्ये बॉस फायटर ओहले आणि बॉस फायटर ओहलेची फलंदाजी आपण पाहतोय. 11 आणि 12च्या दरम्यान मधोमधी ते फलंदाजी करतायत.
चला 3 षटकांचा आता खेळ संपणार आहे. त्यानंतर आपण 12 मॅनांना पाणी घेऊन पाठवणार आहोत. त्यामुळे आपण देखील तयारीत राहायचंय. येस, 3 षटकांचा खेळ संपलाय. 33 झाले धावा धावफलकावरती आणि या बॉलवरची एक धाव काउंट केली जाईल म्हणजे 34 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतील. 34 रन्स आपण धावफलकावरती टीमच्या खात्यामध्ये या धावा जरूर पाहिल्यात आणि त्यामध्ये विकेटचा विचार केला, विकेट लॉस नाहीये. त्यामुळे जी सलामीची जोडी आहे ती मैदानामध्ये तितका चांगला खेळ दाखवते. सलामीवीर फलंदाज खास करून नवनाथ पाटील आणि प्रफुल्ल ठाकूर या 2 खेळाडूंना आपण मैदानामध्ये जरूर पाहतोय. एका आपण जर विचार केला 2 सिक्सेस 2 चौकार, खास करून प्रफुल्ल ठाकूर आज आपल्याला एका वेगळ्या लयमध्ये पाहायला मिळाला. अटॅकिंग मोड त्यानं धारण केला आणि खास करून त्याला साथ दिली नवनाथ पाटीलनं. त्याच्या बॅटमधून 1 चौकार परंतु त्यानं 5 चेंडू डॉट देखील केले. हा देखील आपण पाहतोय एक विचार करण्याची बाब असणार आहे. विचार विनिमय 16 चालू आहे मैदानामध्ये की अगदी ज्या रनरेटनं चाललोय त्या रनरेटनं जरी गेलो तरी आपल्यासाठी कदाचित मे बी सेफ नसेल, कारण मागील मॅचमध्ये 45 धावा अवघ्या 4 ओव्हर्समध्येच कंप्लीट झाल्या होत्या आणि आता आपण जर विचार केला 11च्या सरासरीनं गेलो तर 55 पर्यंत आपण पोहोचण्याची शक्यता जरूर आहे. परंतु त्यापेक्षाही जास्त धावा जर बनल्या तर त्याच धावा आपल्याला लढण्याची ताकद आणि जिंकण्याची क्षमता देतील यातील मात्र शंका नाहीये. ओवळे विरोधामध्ये मुरबी, दोघांमध्ये मॅच. सोनू मोनू महालक्ष्मी, सोनू मोनू डेकोरेटर्स मुरबीची फलंदाजी पाहायला मिळते. ओवळेची गोलंदाजी आहे. श्रीप्रकाश गोपाल घाडगे सरपंच चषक 2025 पनवेल प्रीमियर लीग 40+ प्रीमियर लीग हे पर्व आपण सर्व इथे एन्जॉय करतोय. 11.33च्या सरासरीनं फलंदाजी आणि स्ट्रायकर एंडला वन्स अगेन प्रफुल्ल ठाकूर, तेवढाच चांगला खेळाडू, आयकॉनिक. बॅकफुटला जाऊन पंच केलाय लॉंग लेगच्या दिशेमध्ये. हा देखील तेवढाच धमाकेदार स्ट्रोक, सीमारेषा पार षटकार. किती सुंदर फलंदाजी पाहायला मिळते पा. ज्या वेळेला एखादा खेळाडू सेट होतो ना त्यावेळेला मग त्याला कुठलाही चेंडू टाकला ना की त्याला तो बॉल मात्र फुटबॉल सारखा दिसतो आणि मग आक्रमक खेळी पाहायला मिळते. आणि त्यापैकी हे एक जिवंत उदाहरण 13 मध्ये 32 धावा प्रफुल्लच्या बॅटमधून आपण इथे येताना पाहिल्यात. 40 झाले धावा धावफलकावरती. बिनागाड्याच्या मोबदल्यामध्ये मुरबी संघ प्राथमिक सत्रामध्ये फलंदाजी फर्स्ट हाफमध्ये फर्स्ट सेशनमध्ये बॅटिंग करत असताना 40 जमा केल्यात. 12.63च्या सरासरीने चाललेत. फलंदाजी छान आक्रमकतेनं आपण पाहतोय आपण फलंदाजी करताना, खास करून प्रफुल्लला. वन्स अगेन त्याच दिशेमध्ये या वेळेला देखील तेवढाच ताकदवर स्ट्रोक. किरण वरती हल्ला चढवलाय आणि हा सलगचा येतोय दुसरा. सुपर बॅटिंग अटॅक. 38 रन 14 मध्ये. जर 50 धावा कंप्लीट केल्या तर विक्रम रचतील. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक त्यांच्या नावावरती जरूर आणणार आहे. PPL 40+ आपण पाहतोय ही स्पर्धा आहे. टायटल स्पर्धेचं मोठं स्पर्धा देखील मोठ्या स्टेजवरची आणि अशा स्पर्धांमध्ये ज्या वेळेला अशा आक्रमक खेळी होते त्या खेळाडूला लक्षात ठेवलं जातं. 46 झाले धावफलकावरती. बॅकफुटला जाऊन खेळले त्यावेळेला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, परंतु यावेळेला फिल्डर आहेत आणि त्यांना चकवत बॉल. सलग तिसरा मोठा फटका हा येतोय चौकार. संपूर्ण समर्पण. हा चेहरा आपण पाहतोय प्रफुल्ल ठाकूर. केगाव. पुन्हा एकदा वन्स अगेन तेवढाच
दिमागदार स्ट्रोक, सलग दुसरा चौकार आणि सलग हा चौथा मोठा फटका. सागर पाटील यांच्या खरं तर आपण पाहतोय आता मात्र शरीरामध्ये हुरहुरी आली आहे. संगीत तेवढं छान होतं आणि खास करून त्यांचा संघ खेळतोय 46 वरती प्रफुल्ल ठाकूर. पुढचा बॉल आहे यावेळेला आपण पाहतोय आणि हा चेंडू जातोय लॉंग स्टॉप नॉन स्टॉप. बॅट कटचा इशारा म्हणजे अर्धशतक कंप्लीट होणार आहे खेळाडूचं. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. प्रफुल्ल ठाकूर मॅन फ्रॉम केगाव खेळतोय सोनू मोनू अँड महालक्ष्मी या संघामधून अप्रतिम आपण फलंदाजी पाहतोय. एकदा आपण बॅट उंच करायची आहे. जबरदस्त आपण खेळची भूमिका. ना थके पर कभी ना हमने हिम्मत हारी आहे. जज्बाई लढाई का तो लढाई जारी आहे. आज या खेळाडूने सिद्ध केलंय. पनवेल प्रीमियर लीग 40+ लीग मधील हे पहिलं अर्धशतक झोकावणारा खेळाडू बनलाय प्रफुल्ल ठाकूर. यावेळेला एक धाव मिळेल. एका धावेने धाव फलक जाईल पुढे. एकूण धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 59 धावा. प्रफुल्ल ठाकूर कॉन्ट्रीब्युशन 16 मध्ये 50चं. नाबाद खेळतो 18 मध्ये 50 वरती. तर दुसऱ्या बाजूला आपण विचार केला दोघांमधील पार्टनरशिपचा ती देखील तेवढीच छान. नवनाथ पाटीलने चांगली साथ दिली आहे. 6 मध्ये 6 दिल्यात. कॉन्ट्रीब्युशन 8 मध्ये 6चं. या खरं तर आपण पाहतोय भागीदाऱ्या खूप महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. नेरेगावचे वरिष्ठ नागरिक भिवाजोगे उर्फ अप्पा यांचं इथं आगमन झालंय तरी संघाच्या वतीनं आणि कमिटीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. क्या बात आहे. भागीदारी या गोष्टीला क्रिकेटमध्ये अग्रगण्य स्थान आहे. जेवढी चांगली संगत तेवढी चांगली पंगत. संगत नाही पंगत आहे भिडू असंही म्हटलं जातं. 59 झाल्यात. गडी एकही बाद झाला नाही. हा मोठा कर्दनकाल ठरला खास करून बॉस फायटर ओवळेसाठी आणि 4 षटकामध्ये आपण पाहिलं अवघ्या 59 धावा जमा केल्यात. दरम्यान मंचावरती आपण पाहतोय रायगड 40+ असोसिएशनचे खजिनदार श्यामभाई पाटील चिंचपाडा यांचं इथं आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. 14.75च्या सरासरीनं फलंदाजी. 5 बॉलवरती आक्रमण किरणवरती चढवले आणि त्यानंतर आपण जर विचार केला शेवटच्या 1 बॉलला 1 धाव जी लेग बायच्या स्वरूपात आली. त्यामुळं एक गोष्ट चांगली घडली खास करून महालक्ष्मी सोनू मोनू डेकोरेटर्स मुरबी 40+ लिजंड संघासाठी. त्यामध्ये प्रफुल्ल ठाकूर पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवरती आले. शेवटचा अंतिम षटक आहे. गोलंदाजीसाठी प्राचारण केलं जात आहे सतीश थोरात यांना. यावेळचा बॉल पहा तिकडे फिल्डर मिसफिल्ड झाली आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा पूर्ण. संजयभाई पाटील यांनी बॅकअप चांगलं दिलंय. धाव घेण्यासाठी आपण पाहिलं की 2 धावेचा प्रयत्न होता. 2 धावा तितक्याच चांगल्या पद्धतीनं पूर्ण होत आहेत. 2 रन्स टोटल कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतं. 61 मैदानाच्या आतमध्ये जिकडे बेडागाड्याचा मोबदला. 14.64च्या सरासरीनं फलंदाजी. अटॅकिंग मोड ऑन आहे प्रफुल्ल ठाकूरचा. लोणच्यासारखा मोरलेला आणि अनुभवानं भरलेला परिपक्व खेळाडू आपली परिपक्वता सिद्ध देखील करतोय. पा सुपर फलंदाजी यावेळेला पूर्णपणे चकवलं जात आहे. डेथ ओव्हरचं षटक आहे. कमबॅकिंग षटक व्हायला हवं आहे कारण त्यांना माहिती आहे धावांचा जो ओघ आहे तो ओघ दुतडी भरलेल्या नदीसारखा ओसांडून वाहतोय. 3ऱ्या पंचांसाठी रेफर केलंय. टेक्निकल टीम लक्ष ठेवून आहे. वॉर्निंग असणार आहे. आक्षेप घेतलाय गोलंदाच्या शैलीवरती. यस स्टंपिंगसाठी या. ओके सेफ आहेत. सेफ आहेत खेळाडू. 61 हे खरं तर धावा संख्या फलक आपल्याला आता एकदम फुलताना पाहायला मिळतं. सेफ आहेत. सेफ आहेत. 61 लॉस ऑफ 0. 14.08ची सरासरी आहे. चांगली सरासरी मेंटेन. सतीश तोरातनं बॅकअप जरूर दिलं मी टीमसाठी. थांबवण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतो तिकडे. स्लोवर बॉल मीडियम पेसनं बॉल रिलीज केलं होतं. स्लोवर ओराम ॲक्शननं चेंडू रिलीज केला होता.
गोलंदाजीची शैली आपण पाहिली तर खूप छान, खास करून त्याला बॅट्समनचा जो डान्सिंग डाऊन द विकेट असेल किंवा ट्रान्स असेल, तो ट्रान्स त्याला ओळखायला एक चान्स मिळते. आणि चेंडू रिलीज करताना आपण पाहतो फिंगर रोल देखील केले जातात नॉर्मली पद्धतीनं. तिरप्या रेषेमध्ये थोडंसं वलन चेंडूला देण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे आणि त्याच जोरावरती आपण पाहतोय आता हे कमबॅकिंग षटक होण्याच्या खरं तर मोहल्यावरती षटक राहिलंय. 3 मध्ये 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा ग्राउंड स्ट्रोक आपण पाहतोय. कार्पेटच्या दरात चेंडू आलाय. फिल्डर आहेत त्यांना चकवत लॉंग ऑन सीमारेषा बाहेर, हा येतोय चौकार. हा बाद आहे. फलंदाज आक्रमक आणि आक्रमक शैली देखील पाहायला मिळते. सुंदर फटका आला. 67चा टोटल स्कोर आतापर्यंत उभा राहिलाय. शेवटचे 2 बॉल बॅकफुटला खेळलेत लॉंग लेगच्या दिशेमध्ये. तेवढाच चांगला स्ट्रोक, दर्जेदार सलग दुसरा स्ट्रोक, मोठा अर्थातच चौकार. तेवीस बॉल मध्ये 62 धावा. शेवटचा 1 बॉल 71चा टोटल स्कोर. आजच्या दिवसातील उच्चांक उभा केलाय. टॅप करायचा प्रयत्न, हॅमर केलाय बॉलला. फिल्डर पोहोचतील का प्रश्न, परंतु नाही. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. समर्थकडे यांची फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण केल्यात आणि 2 धावा पूर्ण करत असताना एकूण 73 धावांचा टोटल उभा करत बॉस फायटरच्या विरोधामध्ये महालक्ष्मी अँड सोनू मोनू मंडप डेकोरेटर्स मुरबी संघाची एक आक्रमक इनिंग, खास करून प्रफुल्ल ठाकूर 24 मध्ये 64चं हे योगदान त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. प्रफुल्ल ठाकूर के गावचा सितारा. अगदी आपण पाहिलं की आक्रमक खेळी. 24 मध्ये 64 धावांची इनिंग, 7 चौकार, 4 षटकार, 266.67चा स्ट्राईक रेट या खेळाडूचा. अप्रतिम इनिंग खेळल्या. कौतुक करावं तेवढं कमी असेल. ना थके पैर कभी ना हिम्मत हारी है, जज्बा लढाई का 40+ हुए तो क्या, लेकिन सफर अभी भी जारी आहे. आज 1 धाव आरोग्यासाठी हा नारा त्यांनी जरूर मैदानामध्ये दाखवलाय, परंतु त्यांच्यामधील असणारं अग्रेशन त्यामध्ये कुठल्या प्रकारची कमी पडू देत नाहीत. बघतील आपण प्रेक्षकांना देखील पाहतो. एकूण धावा झाले धाव फळकावरती 74. 74चं टार्गेट आता इथे असणार आहे 30 बॉलमध्ये. कशा धावा बनवल्या जातील याचं शब्दांकन मांडण्यासाठी आपण जाणार आहोत. अगदी आपण ज्यांच्या माध्यमातून चांगले शिवचरित्राचं व्याख्यान वाचतो, ऐकतो आणि आज समालोचनासाठी आपल्यासोबत आहेत सर्वांना लाडानं डिअर या खरं तर आपण पाहतो या एका चांगल्या बोली भाषेनं सगळ्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे आमचे गुरुवारी अर्थातच दिनेश पाटील सर बेलोली यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. पनवेल प्रीमियर लीग 40+ लिजंड लीग एक चांगली दर्जेदार स्पर्धा. स्टे ट्यून्ड विथ आई एकविरा लाईव्ह इव्हेंट अँड ऑल्सो डीजे नितीन. थँक्यू सो मच. हॅलो. एक सिनियर खेळाडू पवन सर खारघर यांचं आगमन झालं मैदानामध्ये. पवन सर एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक जबरदस्त खेळाडू. मला वाटतं सुमित 11 पडगे या संघामधून खेळणार आहेत. 24 तारखेला त्यांची मॅच आहे. धन्यवाद पवन सर, तुम्ही आलात, तुमचं मनापासून स्वागत.
नमस्कार. रायगड 40+ पनवेल, रायगड 40+ आणि पनवेल 40+ क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने श्री छत्रपती शिवाजी महाराज 40+ क्रिकेट संघ नेरे आयोजित आदरणीय श्री प्रकाशजी गोपाल घाडगे साहेब यांच्या नावाचा सरपंच चषक 2025 म्हणजेच पनवेल 40+ प्रीमियर लीग तमाम रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराशी ज्याची जोडली ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती. उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देतो. मानवंदना सर्वसामान्य शेतकऱ्याला असामान्य बनवणाऱ्या आणि इंग्रजांनाही कुळ कायदा बदलायला लावणाऱ्या लोकनेते दिवा पाटील साहेबांना. मानवंदना मराठी मन जपणाऱ्या. हॅलो, अरुणदादा मगर, आपण इथं आलेले आहात तरी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. व्यासपीठावर येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. राष्ट्रहित जपणाऱ्या आणि राष्ट्रासाठी सतत झटणाऱ्या त्या प्रत्येक मानव जातीला मानवंदना देत मी दिनेश पाटील बेलवली घेऊन चलतोय पनवेल 40+ प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य शृंखलेमध्ये. आदरणीय सरपंच प्रकाशजी गोपाल घाडगे साहेबांच्या नावाचा सरपंच चषक 2025 ही भव्य दिव्य स्पर्धा. मित्रांनो, 40+ म्हणजे सगळे लिजेंड्स ज्यांनी एक काळ गाजवलाय, एक काळ गाजवत आहेत आणि एक काळ गाजवतही राहतील. त्या काळ गाजवणाऱ्या या मंडळींना एकत्र घेत एक भव्य दिव्य स्पर्धेचा साक्षात्कार आपल्याला होतोय. एक सर्वोत्तम मैदानावरती सर्वोत्तम सामने कसे खेळायचं हे नेरेकरांना खूप चांगलं अवगत आहे. या सगळ्या कमिटीने मिळत मात्र खऱ्या अर्थानं उत्तम आणि सुनियोजित आयोजनासहित ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे. फक्त गरज आहे ती तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची. त्या सहकार्यानं मात्र उत्तम स्पर्धा संपन्न होईल. आजच्या दिवसाचा पहिला सामना साई कृपा 11 सुकापूर वर्सेस अमन ब्रिगेड आणि विहान खाडेकर वलभ या दरम्यान झाला. प्रथम फलंदाजी करताना अमन ब्रिगेड विहान खाडेकर वलभ संघानं 45 धावा बोर्डवर लावल्या, परंतु 46 धावांचा पाठलाग मात्र साई कृपा 11 सुकापूर संघानं तो सहज केला. दुसरा सामना सुरू झाला. बॉस फायटर ओळे वर्सेस महालक्ष्मी सोनू मोनू डेकोरेटर्स मुरबी. टॉस जिंकला बॉस फायटर ओळे संघानं, स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर मात्र फलंदाजी दिली महालक्ष्मी सोनू मोनू डेकोरेटर्स मुरबी संघानं. प्रफुल्ल ठाकूर केगाव 24 चेंडूमध्ये 64 धावांचा विस्फोटक खेळ त्यानं पाहिला आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजी डिस्टर्ब करून टाकली. बोर्डवर धावा लागल्या 73. बॉलरचं नाव सांगा प्लीज. थांबा एक मिनटं. प्रल्हाद पाटील सागर पाटीलला पेनल्टी द्या. नावं कशी तोंडपाठ पाहिजे सागरच्या. अख्ख्या रायगडमधले खेळाडू तुला पाठ आहेत. पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव नाही. सतीश ऑन स्ट्राईक. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न जरूर फसलाय आणि इथे मात्र एकही रन नाही. सतीश थोरात पहिल्या 3 चेंडूवर मात्र एकही धाव नाही आणि अखेरकार त्यानं विचार केला की या धावा जोडाव्या लागतील. त्यानं ठोकला हा चौकार आणि या 4 धावांनी मात्र खातं उघडलं. आताच सन्माननीय
दयानंद गॅब्रिल सर, शेरॉन स्कूल चेअरमन नेरे, त्याचप्रमाणे निशा पिंपळे मॅडम, प्रिन्सिपल शेरॉन स्कूल नेरे यांचं इथं मान्यवरांचं आगमन झालं आहे, तर त्यांचं सहर्ष स्वागत आहे सर. या आपण असं नसतं व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत केलं जाईल सर. खऱ्या अर्थानं डॉक्टर गोपीनाथ दादा यांचं निवेदन आपण पाहतो आणि खऱ्या अर्थानं पाहिलं ना की टीचर्स द बिल्डर ऑफ नेशन म्हटलं जातं. ही राष्ट्र घडवणारी मंडळी आहे. यामुळेच अनेक विद्यार्थी घडतात, वकील डॉक्टर सगळं बनतात. त्याहीपेक्षा बॅक बेंचर तर प्रोफेशनल बनतायत. काय सुरेख खेळ राहिलाय. पहिल्या 3 चेंडूवर बरं काही चाललं होतं, पण त्यानंतर मात्र सतीश थोरातनं आपला गेअर बदलला आणि स्क्वेअर लेगचा एरिया आपल्या काबीज केला. ठोकलाय आणखीन एक चौकार. आपण आत्ता म्हटलं प्रोफेशनल शब्द काढल्या गेल्या, प्रोफेशनल शॉट मारला बघा, सूर्या शॉट, सुपला शॉट ज्याला आपण म्हणतो, फेमस शॉट. एक्झॅक्टली दादा. खऱ्या अर्थानं विचार केला तर क्रिकेट आजकाल खूप परिपक्व झाली आहे. सगळ्या प्रकारचे ब्रह्मास्त्र वापरले जात आहेत. स्ट्रेट बॅटचा हा फटका लाजवाब राहिलाय. काय सुंदर फटका. 3rd इन अ रो, फर्स्ट सेकंड अँड 3rd बाउंड्रीज. तिसऱ्या चेंडूवर 3 चौकार. पहिले 3 चेंडू निर्धाव खेळा सतीश थोरात. त्यानंतर मात्र ओळखलं की आपल्याला धावांचा डोंगर उभा आहे, तर डोंगर चढायचा आहे. सुरुवात होत नव्हती, पण जशी सुरुवात झाली ठोकले सलग 3 चौकार आणि षटकाची सांगता करत एक षटकाच्या समाप्तीनंतर बॉस फायटरला राहत देणारी धावसंख्या उभी राहतीये. बिनबाद 12. वेळा आमदार, 2 वेळा खासदार, विरोधी पक्ष नेते, असे अनेक 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 पदं ज्यांच्या शिरपेच्या मध्ये सहज रोवली गेली आणि असंख्य पदे असून सुद्धा जो माणूस जमिनीला घट्ट बिळगून राहिला, लढला फक्त सर्वसामान्य माणसांसाठी, शेतकऱ्यांसाठी. आणि आज आपण जे धनिक बनलोय ना 7/12च्या नावावरती, ती प्रॉपर्टी त्याच बापाची आहे. त्याच्यामुळे लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव आपल्या घराघरामध्ये मनामध्ये पुजलं जाईल, यात तीळ मात्र शंका नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर गोपीनाथ दादा या देव माणसाचं नाव आपल्या विमानतळाला लागावं यासाठी आपल्याला झगडावं लागते ना, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आपली आहे. त्याच्यामुळे आपल्या माणसांची नावं लागण्यासाठी झगडावं नाही तर दिलं पाहिजे. परंतु त्यासाठी युनिटी इज अ स्ट्रेंथ. आपण घराघरातून एकत्र येत आपली ताकद दाखवावं लागेल. कारण परप्रांतीयांना माहीत झालंय यायचं आणि भांडणं लावायची हा इंग्रजांपासून चालत आलेली परंपरा आहे. कारण इंग्रज आले मूठभरच, पण त्यानंतर मात्र त्यानं मनभर बनलेत. त्यासाठी आपल्याला एकत्र राहावं लागेल. टीमवर्क नेमकं काय असतं हे टीमवर्क हेच. कारण एक सामना एकटा माणूस जिंकून देऊ शकत नाही. कमलाकर मामा पारगावच्या क्रिकेटच्या पुस्तकातील एक सोनेरी पान, ज्या माणसानं आयुष्यभर क्रिकेटसाठी झटलाय. आजही ती दहशत पा, आजही तो दरारा पा, आजही तो डाबा हात पा. काय गोलंदाजी राहिली आहे. स्ट्राईकवर मात्र पाहतो जगदीश दाभोलकर, होवळेगावची आन बाना निशान. आणखीन एक चांगला फटका. फक्त रन्स मिळते 1. रन्स खूप मोठे आहेत. 74 धावांचा पाठला करायचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त आक्रमकता सिद्ध करावी लागेल. बॉस फायटर हेमंत पालकर पनवेल यांच्याकडून बॉस फायटर संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. हेमंत पालकर पनवेलचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि एक चांगले खेळाडू, यांच्याकडून बॉस फायटर संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. शुभेच्छांचा स्वीकार आणि तुमचाही आभार. त्याचबरोबर बॉस फायटरला शुभेच्छा कोण देणार नाही असं होईल का? संजय पाटील हे नाव मित्रांनो क्रिकेटच्या नाही तर प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे. क्रिकेट म्हटलं ना की एकच नाव बॉन्डिंग लागतं, संजय पाटील बॉस. ते नेहमी सांगतात की आमचं नाव कुठं घेऊ नका. यासारखा मनाचा मोठेपणा जगात कुठेच नाही. सगळं करतात, परंतु त्यांना नाव घ्यायचं नाही आहे. त्याच्यामुळे अतिशय आदर्श ज्या माणसाचा आदर्श घेतला जाईल ना,
अमाप अमाप श्रीमंती जरी असेल ना तरी मनाची श्रीमंती माणसाला महान बनवते आणि महान बनलेला हा माणूस आहे. हे कौतुक नाहीच आहे मुळात तुमचं, हे तुमचं कामच राहिलं आहे. स्वच्छ चारित्र्य धाडशी कर्तृत्व कोणाकडून उसणं मिळत नसतं दादा, ते स्वतःच्या हिमतीवर निर्माण करायचं असतं, ते तुम्ही निर्माण केलं आहे, त्याबद्दल तुमचं कौतुक आहे. 50+ कमलाकर मामाचं वय आहे दादा, 50+. आजकालच्या मुलांना 30मध्ये चालता येत नाही आहे, 35मध्ये लोळतायत, गुडघे दुखतायत, कमरा दुखतायत, नेमकं यांनी काय कामं केलं ह्या कळत नाही आहेत. 2 वाजता उठतायत दुपारी, रात्रभर चॅटिंग, फुल काम त्यांना असतो रात्रभर, आणि मग मात्र चॅटिंग विथ चिटिंग करत त्यांच्या कमरा दुखायला लागलेत. अरे ताटमानेर जगणारा आपला समाज या मोबाईलच्या पायी माना खाली घालून जगायला लागला आहे, हे एकदा बघणं गरजेचं आहे. 15 धावा धापालकावर लागत आहेत, धावांचा डोंगर उभा आहे. कमलाकर मामानं रोखून धरलाय. 5 चेंडूमध्ये फक्त धावा दिल्या 3. 50ला हा खेळाडू, 50ला खेळाडूसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. 20तल्या पोराला लाजवेल एवढी दर्जेदार गोलंदाजी राहिली आणि कमलाकर मामाची ती दहशत, तो दरारा आजही मैदानामध्ये पाहिलाय. 2 षटकांचा खेळ संपला, षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 3. 15 धावा जमलेत. आता मात्र 19 पॉईंट, जवळपास 67 म्हणजे 20च्या सरासरीनं धावा जमवायचे आहेत. रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 59 रन. 59 धावा मित्रांनो, जवळपास प्रत्येक षटकामागे 20ची सरासरी राखायची आहे. कारण पूर्वार्धामध्ये जमवलेला धावा, आयुष्यामध्ये 2 गोष्टी लक्षात घ्या. आयुष्यामध्ये कमवलेला पैसा जर तुम्ही वाचवला तर श्रीमंत राहता, आणि आयुष्यामध्ये कमवलेला पैसा जर गमवला तर तुम्ही 101% गरीब होणार. क्रिकेटमध्ये तेच आहे. तुम्ही जमवलेल्या धावा जर का तुम्ही वाचवल्या तर तुम्ही यशस्वी होता आणि खऱ्या अर्थानं पुढच्या फेरीमध्ये जाता. परंतु तुम्ही दिलेल्या धावा जर वसूल केल्या तरी यश संपादन कराल. दादा पाली संघाचे दर्शन पाटील दादा इथे आलेले आहेत, त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे आणि नक्कीच नैऋत्य विभागातील खेळाडू खूप चांगली मदत करतात आपल्या स्पर्धेसाठी. तरी सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. दर्शन पाटील यांचा खेळ ही जवळून पाहिला आहे, त्यांना आम्ही मगाशी पाहिलं, दर्शन शेळके सॉरी. परंतु क्रिकेटसाठी अनेक वर्षे तेही झटलेत. म्हणून मी नेहमी सांगतो गोपीनाथ दादा, जुन्या माणसांना विसरू नका, त्यांचा आदर्श तुम्ही सदैव घेत राहा. त्या माणसांना फार काही नकोच आहे, त्यांना फक्त असतो मान. आणि विचारा एकदा की दादा हे कसं करायचं म्हटल्यावर जगदीश दापोलकरला किती वेळ तुम्ही शांत ठेवणार. पाहुण्यांना सलामी देणारा जगदीश दापोलकरच्या बॅटमधून हा मात्र आलाय षटकार. सर्व संघांनी लक्ष द्यायचं आहे की आता ही जी मॅच चालू आहे याच्यामध्ये 2 लोकांनी जे ट्रॅक्स घातले, एकडे व्हाईट घातलं, इकडे ग्रे कलर, तर नेक्स्ट मॅचमध्ये जर तुमचे ह्याच ट्रॅक असतील तर तुम्हाला मैदानात उतरू देणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. ही रिक्वेस्टही आहे आणि आयोजकांकडून वॉर्निंगही आहे. मात्र तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की आता प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून आपली स्पर्धा पाहत आहेत आणि अशा पद्धतीने आपण जे क्रिकेटचे डिसिप्लिन्स आहेत ते आपण फॉलो केले पाहिजेत. कारण डिसिप्लिन जर असेल तर क्रिकेट आपलं त्याच्या उच्च स्तरी जाऊ शकतो, ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी. धमकी वजा विनंती असंच काहीशी लाईन राहील हे लक्षात घ्या. फुल टॉस चेंडू सतीश थोरात बरसलाय, धावा तर जमवायचे आहेत. त्या धावांचा प्रयत्न चांगला सुरू आहे. या षटकामध्ये आला हा दुसरा षटकार, त्याच्यामुळे धावांचा फ्लो आता सुरू झालाय. बोर्डवर धावा लागतात बिनबाद 28 धावा. चांगली धावसंख्येकडे आगीकूच करतोय. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगली फटकेबाजी जगदीश दापोलकर. 48+ जे खेळाडू असतील त्यांच्या डोक्यामध्ये असेल कॅप येलो, आणि येलो कॅप परिधान केलेले जगदीश दापोलकर, मॅन फ्रॉम ओळे. मित्रांनो, या सगळ्या मंडळींच्या मुलांची लग्न झालेत, परंतु त्यांची मुलं, त्यांचे जावई त्यांचा खेळ पाहत आहेत. ही फिटनेस सगळ्यात महत्त्वाची आहे. क्रिकेट आर इन ब्लड. हा फुल टॉस चेंडूवर फसला. इथे मात्र धोका. स्वतःची बहुमूल्य विकेट्स
सुनील दादा पाटील क्या बात. मुरबी यानं मात्र चेंडू डायरेक्ट हिट केला आणि जगदीश दापोलकरची विकेट्स रनआउटच्या रूपानं मात्र गमावली. पहिली विकेट्स बाद झाली. दापोलकर धावा लागले 28. दिनेश दादा आता त्याची सर आलेत आपले सर मॅडम आलेले ते त्यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर महालक्ष्मी सोनू डेकोरेस मुरबी यांना प्रश्नपत्रिका लिहून प्रश्न लिहिला आहे. आता उत्तर देण्याचं लिहायचं काम कोण करतंय तर बॉस फायटर करतोय. आता त्यांना उत्तर नक्कीच व्यवस्थित लिहिता येतोय का नाही येतोय हा सामने अंती आपल्याला कळणारच आहे. नाही प्रश्न तर विचारलाय त्यांनी, कारण 74 धावा बोर्डवर लावल्यावर त्यांच्या गोलंदाजानं पहिला प्रश्न विचारला की बाबांनो हे पहा तुमच्या गोलंदाजीला आम्ही कशी फोडून काढली आहे. त्याच्यामुळे इथे आता उत्तरं द्यावं लागतील. ज्याच्या अवतीभोवती हा सामना फिरेल, ज्याच्या मनगटामध्ये क्षमता आहे, 40+ सर्वोत्तम टुर्नामेंटमध्ये बाईक कमावणारा हा सगळ्यांच्या गळ्यातील ताईत मॅन फ्रॉम वेसवी समर्थ कडू बॉसचा राईट हँड. हा राईट हँड हातामध्ये विजय संपादन करून देईल काय. आता मात्र आमने सामने रायगड ओपन. एका दिग्गजासोबत दुसरा दिग्गज. हा फटका चांगला आहे. रिकामी जागा हेरली जातीये. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय सुभाष गोंदलीचं दर्जेदार क्षेत्ररक्षण. रन्स मिळते मात्र फक्त आणि फक्त 1 आणि इथे धावा प्रकार धावा लागतायत त्या 2.5 चेंडू समाप्तीनंतर 1 बाद 29. 13 चेंडू आणि 45 धावा. आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स धीरज पाटील टेक्निशियन या वाहिनीनं कम्मालीची क्लॅरिटी दाखवली आहे. संदेश शेळके यांना कोण विसरेल. कम्मालीचं म्हटल्यानंतर कम्मालीचा फटका वाईटिश मिडविकेच्या डोक्यावरून सतीश थोरात ठोकतो षटकाने. या षटकामध्ये जो टोल वसूल प्रफुल्ल ठाकूरनं पूर्वार्धामध्ये केला होता काही अंशी त्या धावा वसूल करण्याची सुंदर कामगिरी केली. या षटकामध्ये धावा तब्बल आल्या 20 आणि त्याच्यामध्ये धावपळकर धावा लागल्या 35. 12 चेंडू 39 धावांची गरज. बारा बॉल आणि 39 धावांची गरज आहे. मंचावर उपस्थित आपण पाहतोय खऱ्या अर्थांच्या नावाची स्पर्धा आहे. ते विद्यमान सरपंच आदरणीय प्रकाशजी गोपाल घाडगे साहेब एक आदर्श व्यक्तिमत्व. मित्रांनो राजकारणामध्ये पदं मिळाल्यानंतर उन्माद नका भाऊ आणि ते उन्माद न होता अतिशय आदर्शपणे काम करणारा हा एक सरळ सामान्य माणूस. परंतु प्रकाशदादा राजकारणामध्ये सर्वसामान्यांची जागा खरोखर आहे का हा प्रश्न एकदा स्वतःला विचारला जाईल. सर्वसामान्यांना काय त्रास होतो कारण मीही त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे सांगितलं काम आपला नाहीच आहे मुळात. त्याच्यामुळे प्रत्येकाचं डिपार्टमेंट वेगळं आहे. ते वेगळ्या डिपार्टमेंटचं काम त्यांनी केलं पाहिजे आणि सर्वसामान्यांना असामान्य त्रास होतो. परंतु असामान्य त्रास दर्शक सर्वसामान्य माणूसही असामान्य बनत नाही. मित्रांनो आदर्श व्यक्तिमत्व प्रकाशदादा घाडगे सरपंच यांचे आपण स्वागत करूया. गोलंदाज नवनाथ पाटीलवर हल्ला बॉल. रायगडचे मुलूक मैदानी तोप राहिली आहे. फक्त उरणपुरता नाही तर संपूर्ण रायगडकरांना प्रभावित केलाय. मागची 30 ते 40 वर्षापासून हा माणूस हा खेळाडू आपल्या मनगटी फटक्यानं सगळ्यांना प्रभावित करतोय. तोच समर्थ कडू ठोकतोय षटकार.
तुम्हाला सिंगल डबल नाही चालणार. इथून फक्त आणि फक्त षटकार चौकारात लागतील. 11 चेंडू आणि 33 धावा. मोठ्या धावांशिवाय पर्याय उरलाच नाही आणि मोठ्या फटक्यांसाठीच ओळखला जातो समर्थ कडू. हा सामना या दोघांमध्येच राहील. सतीश थोरातनेही होतकरू खेळ दाखवलाय, त्याचाही चांगला खेळ राहिलाय. त्यांनी 2 षटकार 3 चौकार ठोकत 5 चेंडू भलेही तो निर्धाव खेळला असेल परंतु चांगली फटकेबाजी दाखवली आहे. परंतु समर्थ कडू आणि सतीश थोरातमध्ये क्षमता आहे. परंतु एका बाजूला महालक्ष्मी सोनू मोनू डेकोरेटर्स मुरबी संघानं धावांचा डोंगर उभा केला आहे. तो डोंगर रोखायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. 3-4 बॉल जर चांगले निघून गेले ना तर सामना एकतर्फी जाईल. परंतु समर्थ कडू हा सामना आपल्या खांद्यावर लिहिले या पेलेल काय. नवनाथ पाटील गोलंदाजीच्या मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट. आणखीन एक चांगला चेंडू दिशा दिली आहे. पॉईंटमधून चेंडू जाते भरता वेगानं. चेंडू थांबेल की जाईल, रोखला जाईल का नाही. आखिरकार याही चेंडूवर मात्र येतोय चौकार. सुरुवात होती आहे. 39 धावांची गरज होती. पहिल्या 2 चेंडूवर 10 आले, त्याच्यामुळे आव्हान जर या षटकामध्ये आणखीन 2 मोठे फटके आले ना तर सामना खुला होईल. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही आशा सोडली नाहीये. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, अरे हारा वही जो लढा नाही. लढणं सुरू आहे, जारी आहे. समर्थ कडू आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. पूर्वार्धामध्ये केगावच्या स्टार खेळाडूंना मात्र प्रफुल्ल ठाकूरनं गुणवत्ता दाखवली. 24 चेंडूमध्ये 64 धावांचा मोठा डोंगर वैयक्तिक रचला आणि या स्पर्धेमधला पहिलं वैल्य अर्धशतक झलकावलं. आता अर्धशतकाची गरज नाही आहे परंतु तेवढाच साजेसा खेळ, कारण तुम्ही आयकॉन आहात. तो आयकॉनचा खेळ कसा राहील. दोन रन्स कंप्लीट या चेंडूवरती. 9 चेंडू 27 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. समर्थ स्ट्रायकर आल्या त्यानं सुरुवात केली. पहिल्यांदा पाया रचला सतीश थोरातनं. नवनाथ पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. 9 चेंडू 27 धावांची गरज आहे. 9 चेंडू 27 धावा. सामना गिरकी घेतोय. अजूनही कोणी जिंकलं नाही, अजूनही कोणी हरलं नाही. सगळ्यांना माहिती आहे की सामना कुठे जाईल. त्याच्यामुळे इथे एका दुसरा चांगला बॉल सामन्याला कलाटणे देईल परंतु मोठे फटके बॉस फायटर पुन्हा सामन्यामध्ये येईल. अंगलट येईल. वाईड सोडलाय. लेफ्ट केला चेंडू समर्थ कडून. आत्ता पडलेला एक डॉट बॉल मात्र समर्थ कडूच्या अंगलट येईल. फुलटॉस चेंडू होता, भिरकावला असता तर गेला असता परंतु नशिबावर थांबला. आणि नशिबानं सांगितलं मित्रांनो, नशीबवाल्याला तेवढंच मिळतं जेवढं कष्ट करणाऱ्यानं सोडून दिलेलं असतं. फुलटॉस चेंडू सरळ हातात जाईल का. शतरक्षक मात्र चेंडूपर्यंत जरूर आला, चकला फसला आणि आखिरकार 1 बावून चेंडू मात्र गेला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. चौकार. दिल बहलता है मेरा आपके आ जाने से. बॉल बाहेर गेल्यानंतर जे कर्मचारी आपण ठेवलेले आहेत बॉल आणण्यासाठी त्यांनी त्वरित धावत जायचंय. आपण बसून नाही राहायचंय. पहा सिस्टीम पहा. मॅनेजमेंट. स्पर्धा यशस्वी होण्याचं मुख्य कारण आहे मॅनेजमेंट. विजयजी भालेकर यांची सगळी टीम मॅनेजमेंटचेच मास्टर आहेत आणि ते मात्र सिंगल एकच घेतली जाईल, स्वतःवर विश्वास ठेवला जाईल. आणि इथे मात्र 6 चेंडू आणि 22 धावा. 6 चेंडू 22 धावा. उत्तर काय दिलं जाईल. आतापर्यंत विचार केला तर समर्थ कडून मात्र चांगली धावसंख्या उभारली आहे. आता मान्यवरांचं थोडं स्वागत होते, सन्मान होत आहे. तरी शेरॉन स्कूलचे चेअरमन सन्माननीय दयानंद गॅब्रिसल सर यांचं पुष्पगुच्छ तसंच शाल
आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, मायेची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तरी सन्मान करतील सन्माननीय सरपंच साहेब, त्याचप्रमाणे चंद्रदा पोपेटा, समीरदादा पाटील, विजयदादा भालेकर, त्याचप्रमाणे सखाराम गायकर या संघाचे उपकर्णधार आहेत. यांच्या शुभ हस्ते सरांचा सन्मान होत आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान करण्यात येत आहे. मोठी मोठी आहे. श्यामबाई जायचंय आपण, पण आजचा दिवस आपल्याकडून सगळं सन्मान करायचं आहे, लक्षात घ्या. सर आपण आलात, आपला अमूल्य वेळ काढून इथं आलात, खूप खूप धन्यवाद. तरी दुसरा सन्मान होत आहेत. तरी शेरॉन स्कूलच्या आपल्या निशा पिंपरे मॅडम, त्या शेरॉन स्कूल नेरे याच्या प्रिन्सिपल आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्यात येत आहेत. बॉलर्स नेम प्लीज. मॅडम यायचं आहे आपण. नितीनदादा जोशी आपण पण यायचे. प्रीतम दादा आपण यायचं आहे, जरा मान्यवरांनी आपण यायचं आहे पुढे. जोशी साहेब यायचं आहे आपण. पनवेल तालुका कमिटीचे सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते इथं सन्मान होत आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आपल्या पनवेल तालुक्याची पूर्ण कमिटीतले काही मेंबर्स, उपाध्यक्ष असतील, सल्लागार असतील, त्याचप्रमाणे आपले ज्यांच्या नावानं आपण ही स्पर्धा ठेवली आहे, सन्माननीय प्रकाशदादा गाडगेसाहेब, सरपंच नेरे यांच्या शुभ हस्ते हे सन्मान देण्यात येत आहे. धन्यवाद मॅडम, आपण आलात, आपला अमूल्य वेळ काढून आपण इथं आलात, त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या नेरे गावचे वरिष्ठ नागरिक भिवा चोरगे उर्फ आमचे आप्पा यांचा सन्मान करण्यात येत आहे, तर त्यांनी स्वीकारावं. काका चला आप्पा येस. आप्पांचं सन्मान करतील आमच्या कमिटीचे सर्व श्यामबाई पाटील आणि चंद्रदा पपेटा. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नेरेगावचे वरिष्ठ नागरिक अरुणदादा मगर यांचाही सन्मान करण्यात येत आहे. दादा जायचं, पटकन जायचं आहे. अरे आण ना. कोण निशा मॅडम, निशा पिंपरे, पिंपरे. साई कृपा सुकापूर कर्णधार प्लीज या. शेरॉन इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल मिसेस निशा पिंपरे यांचं एक छोटीशी बाईट घेऊया आपण, कारण एक एज्युकेटेड लोक ज्यावेळी येतात त्यावेळेला आपल्याला अशा लोकांबद्दल थोडं मनोगत ऐकायला पाहिजे, कारण बरेचसे आपल्याला जीवनातले धडे हे शिक्षकांकडून मिळतात आणि त्या मॅडमकडून नक्कीच मिळतील. फक्त 2 बॉल होऊ द्या. यस 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 सर. तीन बॉल 20.
3 बॉल 20 बनवलेली मॅच थोडक्यात मात्र इथे हुकतीये. तीन बॉल 20 ऑन स्ट्राईक. सतीश थोरात नॉन स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय प्रतीक पाटील भाई. सामना जरूर चांगला बनला होता, परंतु अखेरकार संघाचे मालक संदेश ठाकूरनं या सामन्याला कालाडणी दिली. समर्थकडून स्ट्राईक जरूर आपल्याकडे ठेवली. 23 धावांची गरज होती. एक पहिला चेंडू डॉट झाल्यानंतर आणखीन प्रेशर क्रिएट झाला, परंतु नंतर मात्र मोठा फटका लागवण्याच्या नादामध्ये तो परतला. साई कृपा 11 सुकापूर संघात संघनायक प्लीज आपण या, कारण यानंतर लगेचच आपला सामना खेळवला जाईल. शिल्लक चेंडू राहिला फक्त आणि फक्त 19 धावांची 19 धावांची गरज आहे. हा सामना मात्र अतिशय उत्तमरित्या झाला. महालक्ष्मी सोनू म्हणून डेकोरेटर्स मुरबी संघानं आतापर्यंत बाजी लावून धरले आणि बाजी नाही तर सामनाही त्यानं जिंकला. अंतिम चेंडूवर धाव मात्र एकही नाही आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. सामना संपला. 73 धावा रोखल्या आणि 74 धावांचा पाठलाग करू शकला नाही महालक्ष्मी. बॉस फायटर्स ओवळे संघ पराभूत झाले. पुढच्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वळूया